हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? आज तुम्ही बघता आहात मी आज नेसलेली जी साडी आहे ना, ही हँडलूमची साडी आहे. म्हणजे थोडक्यात हातमागावरती विणलेली साडी आहे. तर हातमाग ही आपली भारताची खूप जुनी परंपरा आहे. कारण हे जे विणकर असतात ना, हे खूप वर्षांपासून वस्त्र प्रावरण हे विणत आहेत आपल्या सगळ्या लोकांसाठी. तर मला असं वाटतं की ह्या विणकरांना चांगला भाव मिळाला पाहिजे, यांच्या वस्तूंची यांच्या कलेची कदर झाली पाहिजे. कारण ह्या सगळ्या म्हणजे ही जी हातमागाची कला आहे ही जगली पाहिजे. हे सगळे विणकर आहेत, हे जगले पाहिजे. तरच ही जी आपली संस्कृती आहे, ही जी आपली परंपरा आहे, ही पुढे जाईल. तुम्हाला सगळ्यांना हे कसं वाटलं हे सांगा. हे जे धागे आहेत ना, हे पाहिल्यावरती विणलेले हे जे धागे आहेत हे पाहिल्यावरती मला गुलजारांची कविता आहे, यार जुला आहे, म्हणजे थोडक्यात विणकर दादा किंवा कोष्टी. तर ही कविता खूप आवडते आणि आठवते. तर मी आज तुमच्या पुढे सादर करते आहे. कवितेचं नाव आहे यार जुला है. मुझको भी कोई तरकीब सिखा, कोई यार जुला है, यार जुला है. अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते, जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो. तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरह बुनतर की देख नहीं सकता है कोई. मैंने तो एक बार बुना था एक ही रिश्ता, मैंने तो एक बार बुना था एक ही रिश्ता, लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती है मेरे, यार जुला है, यार जुला है. तू जेव्हा वस्त्र विणतोस, विणकर दादा किंवा सख्या कोष्टी, जेव्हा तू वस्त्र विणतोस तेव्हा त्या वस्त्राच्या ज्या गाठी असतात किंवा त्यातल्या ज्या कमतरता असतात, जे की त्यातले उलटसुलट धागे असतात, तर ह्यातल्या कुठल्याही कमतरता किंवा ह्या गाठी ह्या दिसत नाहीस. मी आयुष्यामध्ये एकच वस्त्र विणायला घेतलेलं होतं, पण त्यातल्या कमतरता, त्यातल्या गाठी ह्या उसवल्यासारख्या दिसत आहेत. ह्या गाठी सरळ नजर येत आहेत, साफ नजर येत आहेत. तर मला सुद्धा अशी कोणती तरी युक्तीच्या 4 गोष्टी शिकव सख्या कोष्टी, असं म्हणायचं आहे गुलजार यांना. तुम्हाला ही कविता मी मराठीमध्ये जे म्हटले, सख्या कोष्टी, सख्या कोष्टी शिकव युक्तीच्या 4 गोष्टी, तर हे कसं वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ही कविता आठवते का? कारण हे जे विणकर आहेत किंवा ही जी हातमागाची परंपरा आहे आपली, ही जगली पाहिजे. याबद्दल मला खूप आत्मीयतेने तुम्हाला सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं की शक्यतो हातमागावरच्या वस्तू घेत जा. यांच्याशी जेव्हा यांच्याकडनं वस्तू तुम्ही घेतात किंवा वस्त्र घेतात तेव्हा भाव करू नका, कारण हे सगळेजण जगले पाहिजे. तर फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत.